प्रभाग क्रमांक 18 मधून BJP तर्फे उमेदवारी देण्यात आलेली आहे। तुम्ही आता मतदारसंघामध्ये फिरत आहात, मतदारांशी संपर्क साधत आहात, प्रभागात फिरत आहात, तर तुम्हाला साधारणतः तुमचा प्रभाग कसा वाटतोय? नमस्कार, जय महाराष्ट्र, जय भीम। जेव्हा प्रभाग क्रमांक 18ची मी अधिकृत उमेदवार आहे, तर आम्ही जेव्हा प्रभागात फिरतोय तर काहीच डेव्हलपमेंट झालेली नाही आहे। जे नेसेसिटीची गोष्ट आहे, जे लोकांना पाहिजे, रस्ते झाले, पाण्याची समस्या झाली, गटारीची समस्या झाली, अतिशय काहीच गेल्या 25 वर्षापासून जे सत्तेधारी पक्ष होते त्यांनी काहीच इथे डेव्हलपमेंट केलेली नाही आहे। तर आम्हाला संधी दिली, भारतीय जनता पार्टी जेव्हा सत्तेत आली, बरेच डेव्हलपमेंट झाले, परत मग योजना झाल्या महिलांसाठी। हे त्यांनी संकल्पना ही भारतीय जनता पार्टी द्वारा आलेली आहे। तर ही योजना आपल्याला, आता माझा जो प्रभाग आहे तिथे काही स्लम एरिया आहेत, गरीब आहेत, गरजू, त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचवायचं आहे। आणि मला विश्वास आहे की अंबरनाथचे नागरिक ही यावेळी बदल त्यांना हवा आहे आणि ते भारतीय जनता पार्टीलाच साथ देणार आणि बदल घडणार। बरं, तुमच्या प्रभागात मेन समस्या ही पाण्याची आणि घनकचऱ्याची आहे, त्याबाबत आपण काय सांगाल? पाण्याची समस्या अशी आहे की पाणी, आता आपल्या जवळच धरण आहे, बारवी धरण। आता जवळ धरण असून सुद्धा आम्हाला एवढा प्रॉब्लेम जे येतोय, आता प्रॉब्लेम इथे येतोय की आपल्याला तिथे पाईपलाईन मंजुरी होतात, पण जातात कुठे, ते निधी कुठे जाते, तिथपर्यंत पोहोचतच नाही आहे। तर तो पाण्याचं जे समस्या आहे ते आपल्याला सोडवायचं आहे आणि आम्ही बरेच सोडवलेले आहेत प्रभागात। तर आपल्याला सांगितलं तर नक्कीच आम्ही पाण्याचं समस्या झाली, परत घनकचरा, आता जे घनकचऱ्याचं बोलताय, घनकचऱ्याचा टेंडर त्यांच्याकडे जे आहेत नगराध्यक्षाचे उमेदवार, त्यांचेच टेंडर आहेत शिवसेनेच्या। मग एवढा त्या आता नगर अध्यक्षासाठी उभे आहेत। आता लोकांना पण समजायला पाहिजे की त्यांचा टेंडर असून सुद्धा एवढा कचरा रोज येत नाही गाड्या। बरं, आता प्रभागाच्या विकासाबरोबर मतदारांचा देखील विकास, वैयक्तिक विकास देखील होणं तेवढेच आवश्यक असतं। तर त्या दृष्टीने तुम्ही कसं कार्य करणार आहात? आता ज्या प्रभागामध्ये आहे त्याच्यात वयोवृद्ध लोक आहेत, त्यांच्यासाठी आपण मेडिकल कॅम्प झाले, स्टुडंट्स आहे कॉलेज, त्यांना ॲडमिशनसाठी वगैरे, त्याच्यासाठी आपण एज्युकेशनसाठी आता जवळच आपल्याला कॉलेज जो आपला इथे झाला आहे, मेडिकल कॉलेज, स्टुडंटसाठी आपण ॲडमिशनचे जास्त प्रोव्हाइड करू। परत अनेक जे योजना महिलांना, परत जे कामगार लोक आहे, गरजू लोक, त्यांच्यासाठी आपण योजना आणू, वैयक्तिक त्यांच्यासाठी आपण वरून शासनाकडून जे उपलब्ध केले आहे ते त्यांच्यासाठी नक्कीच आम्ही प्रोव्हाइड करू। बरं, मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतंय? फर्स्ट ऑफ ऑल, मी वेल एज्युकेटेड आहे, मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि माझा एकच म्हणजे माझा जो एम आहे तो कसा, मी तर वेळेची खूप हे आहे, स्ट्रिक्ट आहे। जे काम ज्या दिवशी झाला पाहिजे त्या दिवशीच झाला पाहिजे, असं नाही की आज येतो उद्या येतो। तर माझे एम्स फक्त तेवढेच आहे। तुमची राजकीय किंवा एक सामाजिक कारकीर्द कशी राहिली? माझं फर्स्ट ऑफ ऑल, जिथे सोशल वर्क आहे तिथे सोशल वर्क, आम्ही 80% समाजकार्य करणार आणि 20% राजकारण, हे आम्हाला शिकवलेलं आहे। या अगोदर माझी आई मीना चंद्रकांत मोठे यांनी पण बरेच वॉर्डात कामं केले, समाजकार्य केले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी वॉर्डातले जे आहेत तिथे आम्ही समाजकार्य करणार आहेत। तुम्हाला निवडणूक लढवाविषयी का वाटते? कारण की माझा जन्म पहिले तर अंबरनाथचा आहे, आम्ही अंबरनाथचे स्थानिक आहोत, ही आमची 7वी पिढी अंबरनाथचे स्थानिक आहोत आम्ही। आणि मला बघा, जॉब बरेच ठिकाणी ऑफर आले, मग माझं डिग्री अब्रॉडमधून झाली आहे, युरोपमधून, पण जर आपल्या प्रभागातच कोणी पुढाकार घेतला नाही
तर तसंच ते डेव्हलपमेंट होणारच नाही. कोणाला तरी पुढाकार घ्यायला पाहिजेच. त्यासाठी मी एक पाऊल पुढे टाकला. बरं, आता मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतंय? तुम्हाला मी सांगितलं हां, ते आम्ही आपल्याला विकास करायचा. तर विकास हो. सध्या हे विकासाचं पर्व आहे, तर त्या दृष्टीने आपल्या प्रभागाचा विकास होण्याच्या दृष्टीने तुम्ही ह्याबरोबरच कुठल्या योजना आणू इच्छिता? आता प्रधानमंत्री आवास योजना आहे, परत महात्मा फुले योजना आहेत. असे बरेच योजना आहे जे महिलांपर्यंत अजून पोचले नाही. आता जे घरकाम करतात महिला, त्यांच्यासाठी पण गव्हर्नमेंटनी योजना दिल्या आहेत, त्यांच्यापर्यंत कधी पोचलेच नाही ते. अंगणवाडी सेविकांना. बरं, 2 डिसेंबर रोजी मतदान आहे, तर तुम्ही मतदारांना काय आव्हान करू इच्छिता? फर्स्ट ऑफ ऑल पहिले तर विकासासाठी मतदान करा आणि बदल करण्यासाठी मतदान करा आणि BJPलाच करा. BJP एकमात्र आहे की ती डेव्हलपमेंट करू शकते आणि ते डेव्हलपमेंटची खरंच आवश्यकता आहे अंबरनाथकरांना. तर येत्या 2 तारखेला न विसरता कमळाचे 3 बटन दाबा आणि प्रगतीला आणि विकासासाठी मतदान करा. धन्यवाद. येत्या 2 डिसेंबरला आमच्या ज्या BJP व आठवले गटाच्या अधिकृत उमेदवार आहे तेजश्री करंजुले पाटील या नगराध्यक्षसाठी उमेदवार आहे. ह्यांचा पहिला बटन आहे कमळाचं पहिला बटन दाबून. दुसरे जे आमच्या पॅनलमध्ये मध्ये आहेत त्यांचं नाव मल्लप्पा भीमराव सांगोलेकर आणि तिसरी मी ऐश्वर्या चंद्रकांत मोटे. या तिघांना कमळाचे बटन दाबून विजय करा.